मित्रांनो, महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मतांची चोरी करून, मतांचा काहीतरी घपला करून सत्तेमध्ये आला, असे आरोप या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकाकडून केले जातात. आता बघा, जन्म तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दिसत असताना आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळालेलंही आहे. आणि असं सगळं असताना विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एवढ्या विक्रमी जागा मिळाल्या कशा, असा प्रश्न तर विरोधकांचं सोडा, पण सर्वसामान्य मतदारांना सुद्धा पडलेला आहे. आजही हा प्रश्न चर्चेत आहे. आजही एकमेकांना हा प्रश्न विचारला जातो. या निवडणुकीवर आणि निवडणुकीच्या लागलेल्या निकालावर लोकांचा अजिबात विश्वास बसायला अजूनही तयार नाही. त्यातच आता पुन्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. हा आरोप करताना त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीही मांडलेली आहे. त्याबरोबर त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेला हा दावा तर मी तुम्हाला सांगतो, पण त्यांनी कराड दक्षिण बद्दल काय सांगितलं बघा, की या मतदारसंघामध्ये 27,000वरून अधिक दुबार मतदार आढळून आले. अनेक मतदारांनी अनेक वेळा मतदान केलं. एकाच मतदारसंघामध्ये एका मतदाराचं नाव 15 वेळा सापडलं. ही मतचोरी असून मतदारांची फसवणूक आहे. भाजपाने हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं आहे, असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. ते म्हणतात 2019ची निवडणूक मी जिंकलो होतो, त्यात मला 92,000च्या आसपास मतं मिळालेली होती. 2024च्या निवडणुकीमध्ये 9,000 मतं जास्तची मिळाली. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मतं मिळाली. अचानक इतके मतदार वाढल्यामुळं आम्ही मतदार यादीचा अभ्यास केला, तेव्हा मोठा घोटाळा समोर आला. सर्वसाधारणपणे एका वर्षामध्ये मतदार संख्येमध्ये 0.9% वाढ होती. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये 5 महिन्यांचं अंतर होतं. या कालावधीमध्ये 0.4% वाढ अपेक्षित होती. मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदार वाढले, याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं. कराड दक्षिण मतदारसंघातील धक्कादायक आकडेवारीही त्यांनी सांगितलेली आहे. या मतदारसंघामध्ये 3,15,000 मतदार होते. त्यातले 21,132 मतदारांची नावं 48,741 ठिकाणी नोंदवली गेल्याचं आढळून आलेलं आहे. यातील अनेक मतदारांनी 2दा 3दा अनेकदा मतदान केलेलं आहे. एवढंच काय, आसपासच्या मतदारसंघामध्ये 56,118 नावं दुबार आढळलेली आहेत. म्हणजे 2-2 वेळा इकडं आणि तिकडं असं. आणि हे सगळं सांगत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक अत्यंत खळबळजनक, इतका धक्कादायक असा सुद्धा एक दावा केलेला आहे. मतांची चोरी कशी करायची याची खिचडी नागपूर इथं भाजपच्या बंद दाराआड शिजवली गेलेली होती. विधानसभेतील मतचोरीच्या मागे भाजप असल्याचा आरोप तर त्यांनी केलेलाच आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं भारतीय जनता पक्ष घाबरलेला होता. त्यामुळं विधानसभेसाठी त्यांनी हमखास विजयाची रणनीती आखली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 सप्टेंबर 2024 रोजी नागपूरला आलेले होते. तिथं बंद दाराआड बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथंच होते. त्यांनी अमित शहा यांच्या आदेशानुसार हे सगळं करून घेतलं.
RSSच्या कार्यकर्त्यांना मतदारांची नावं अनेक बूथवर नोंदवायला सांगितली. एवढा मोठा धक्कादायक आणि खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारही केली होती, पण त्याचा काही फायदा झाला नाही अशी खंत सुद्धा त्यांनी यावेळेला बोलून दाखवली. निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्या तक्रारीचं पुढं काय होतं, म्हणजे खरं तर हे आता काही वेगळं सांगायची गरज उरलेली नाही ना. निवडणूक आयोगावर विश्वास तरी आता कोणाचा उरलेला आहे? निवडणूक आयोग कोणाचा बटीक झालेला आहे का? म्हणजे असे प्रश्न सुद्धा आता उघडपणे सर्वसामान्य माणूस सुद्धा, मतदार सुद्धा हे बोलू लागलेले आहेत. आपण काही बोलायची गरज नाही. रस्त्यावर लोक काय बोलतायत आपण ऐकतो, पाहतो. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे सगळं काही झालं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये लोकशाही शोधायची तरी कुठं, आणि शोधली तरी ती सापडणार तरी कुठं? भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारे मतांची चोरी केली असेल असं तुम्हालाही वाटतं का मित्रांनो? वाटत असेल तर जरूर सांगा, नसेल तरीही सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल एवढी एक अपेक्षा मात्र नक्की आहे बरं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.